वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग. आज आपण कर्नाटक येथील बिदर जिल्ह्यातील आणि हिमायत तालुक्यातील घोरवाडी या धार्मिक स्थळाला भेट देत आहोत. जसं आपण घोरवाडीत प्रवेश करतो तर असा हा प्रशस्त एक तलाव आपला स्वागत करतो. घोरवाडीतील मजारला जाण्याच्या अगोदर या तलावामध्ये जाऊन भक्तगण स्नान करतात किंवा हातपाय धुवूनच आतमध्ये जातात. तर चला या आपण सुद्धा जाऊयात घोरवाडीतील सुप्रसिद्ध अशा या मजारमध्ये आणि पाहूयात या प्रेक्षणीय स्थळाबद्दल आणि या स्थळातील धार्मिक महत्वाबद्दल. जर असंच आपण पुढे गेलो तर दुसऱ्या बाजूला असा फेन्सिंग बनवलेला आहे आणि जवळपास 100 मीटरच्या अंतरावर गेल्यानंतर आपल्याला या स्थळाच्या दोन्ही बाजूला छोटस मार्केट बसलेलं दिसतं. तलावापासून थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला हा मुख्य रस्ता दिसतो जो मजारला जातो. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी मोठी दुकाने आहेत. या दुकानामध्ये तुम्ही छोट्या मुलांसाठी खेळणी आणि सुगंधी दूध नारळ आणि बाजारमध्ये चढवण्यासाठी प्रसाद वगैरे तुम्हाला इथे मिळतो. जवळपास 50 ते 60 मीटरचा हा रस्ता आहे. त्याच्यानंतर प्रशस्त असा प्रवेशद्वार तुम्हाला इथून दिसतो. या मजारीचं वैशिष्ट्य म्हणजे ते हिंदू भाविक बोकडाची बळी देतात. विशेषतः लग्नानंतर नववधू इथे येऊन आपली बाशिंग वगैरे सोडण्यासाठी या स्थळाची खूप मान्यता आहे. बोकडीच्या बळीनंतर इथे बाशिंग वगैरे सोडले जातात. है गोष्ट कोणचा आहे मग दोनों सेमीच आहे. दोनों सेमीच आहे. शंभरला लावून द्यायची ते चांगलं असलं ना मला माहित नाही. समजा चांगला आहे तसं नाही हे नाही म्हणून तर नहीं ये दोनों में क्या डिफरेंस है वो तो बोलो, मालूम तो होना ना. वो अजमेरी है. ये हाँ अजमेरी में वो सर में बनाता खाली दूसरे जगह का नहीं आता है. ये साला हाँ ये सारा पूरा अजमेरी है. ये पूरा अजमेरी है. और वो ये मिट्टी का जमीन का रहता है. वो बनाया हुआ है ये मिट्टी का रहता है. तो वही लेंगे ना, तो अच्छा तो वही होगा फिर. थोडं आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही आता पाहू शकता हा प्रशस्त असा हा प्रवेशद्वार. निजाम काळातील ही कलाकृती आहे. हा प्रवेशद्वार भव्य असा हा प्रवेशद्वार आहे. निजाम काळातील ही कलाकृती
त्या काळातील ही बांधणी आहे, एकदम जुनी. आतमध्ये आल्यानंतर सर्व भक्तांसाठी राहण्यासाठी येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही नवीन पद्धतीची बांधणी सद्यस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ही जुन्या काळातील बांधणी प्रवाशांसाठी किंवा भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था इथे केली जात असे जुन्या काळात. थोडं पहा हे बांधकाम कसं करण्यात आलेलं आहे. हा आहे मुख्य प्रवेशद्वार. तिथून भाविक आतमध्ये प्रवेश करतात. आणि आतमध्ये आल्यानंतर प्रसन्न असं वातावरण तुम्हाला उत्साहित करतात. गजबजलेला आहे हा स्थळ भाविकांनी. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे येथे मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन सर्व धर्माचे भाविक येथे येतात मजारीवर आणि या मजारीचे दर्शन करतात. हे आहे घोरवाडीची मजार. हे बघा मुख्य मजार. येथे सर्व भाविक आपली मन्नत पूर्ण करण्यासाठी येतात. लाखो भाविक येथे दरवर्षी भेट देत असतात. उस्मान खादरीची मजार, मुख्य मजार आणि उस्मान खादरीची मुख्य मजार आहे. तो पाळणा आणि हा उस्मान खादरीचा पाळणा. जिथे भाविक नाडा बांधून आपली मन्नत मागतात. नाडा बांधून आपली मन्नत मागतात. बाजूला तुम्ही पाहू शकता प्रशासनाने प्रवाशांसाठी किंवा भक्तांसाठी प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेलं आहे. या ठिकाणी एक छोटासा बंदावर लावला आणि तो चिकन राहिला तर आपली मनोकामना पूर्ण होते. तुम्ही पाहू शकता इथे प्रयत्न करत आहे. जर हा बंदा चिकटला तर तुमच्या मनातली मनोकामना पूर्ण होते.
इथे नारळ फोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जा तिथे करून घे. अमित, हे करायचं करून घे. त्याला याचं पूर्ण ठेव. साखळी दंडाने अशा प्रकारे सर्व दोष हटवण्यासाठी याचा उपयोग करतात. फूड देणे तिथे जा तुम्ही वरून बोलतो. जर आपण या 3 बोटांनी उचललं तर कदाचित आपली मनोकामना पूर्ण होते. या 3 बोटाचा आपण उपयोग करावा लागेल. या 3 बोटांनी याला उठायचं असतं. तर मित्रांनो, आज आपण गोरवाडी या तीर्थक्षेत्राबद्दल जाणून घेतले आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक यू. लेट्स मीट इन सम अदर व्लॉग व्हेरी सून.